ब्रीफिंग दिले जाईल. चार्जशीट दाखल होईपर्यंत आपल्याला या प्रकरणाची गोपनीयता बाळगणं अतिशय आवश्यक आहे. तरी मी आपल्या सगळ्यांकडून सहकार्याची अपेक्षा बाळगते. यापूर्वी अशोक खरात याला पहिल्या गुन्ह्यामध्ये एकूण 14 दिवस पोलीस कोठडी मिळाली होती. ती दिनांक 31 रोजी संपली. दिनांक 1/4/2026 रोजी आपण दुसऱ्या गुन्ह्यात त्याला अटक केली आणि न्यायालयासमोर हजर केलं. दिनांक 2 पासून 7 दिवसांची पोलीस कोठडी उद्या दिनांक 8/4/2026 पर्यंत माननीय न्यायालयाने मंजूर केलेली आहे. आता यानंतर पुढील गुन्ह्यामध्ये पोलीस कोठडी आपल्याला मिळावी यासाठी आपण माननीय न्यायालयाला विनंती करणार आहोत. या दरम्यान तुम्हाला माहित आहेच की काही कारणांसाठी आपण VC द्वारे न्यायालयामध्ये आरोपीला हजर करण्याची परवानगी मागितली होती आणि मागच्या हिअरिंगच्या वेळेला माननीय न्यायालयाने तशी परवानगी आपल्याला दिली होती. खरातच्या आर्थिक व्यवहार, प्रॉपर्टीज इत्यादींच्या अनुषंगाने देखील आपल्या मनात भरपूर प्रश्न आहेत, त्याची मला कल्पना आहे. त्याबाबत मी सांगू इच्छिते की या प्रकरणामध्ये ईडीने दखल घेतलेली आहे. ईडीने विशेष तपास पथकाला जी माहिती मागितली आहे आमच्याकडून, ती सगळी माहिती आम्ही त्यांना पुरवलेली आहे आणि भविष्यात देखील ईडीला आमचे पूर्णपणे सहकार्य असणार आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 51(अ) मध्ये भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्ये सांगितलेली आहेत. त्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि चौकस बुद्धीचा विकास करणे हे आपल्या सगळ्या नागरिकांचे मूलभूत कर्तव्य आहे असं आपलं संविधान सांगतं. या निमित्ताने भविष्यात अंधश्रद्धेपोटी महिलांचं शोषण घडू नये, कोणीही कुठल्याही बंधूच्या फसवणुकीला समाजाने बळी पडू नये यासाठी सतर्क आणि चौकस राहण्याचं आव्हान मी आपल्या मार्फतीने सर्व नागरिकांना करू इच्छिते. अतिशय शॉर्ट नोटीसवर सर्व पत्रकार बंधू भगिनी या प्रेस कॉन्फरन्ससाठी उपलब्ध झालेले आहेत, उपस्थित झालेले आहेत. त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते आणि